ठाण्यातील एसआरए प्रकल्पात रहिवाशांवरती वर्षानुवर्ष अन्याय होत असून विकासकांवरती कारवाई होत नाही। त्यामुळे ठाण्यातील एसआरए कार्यालयातील अधिकारी रहिवाशांसाठी काम करतात की ते बिल्डर धार्जिन आहेत असा प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित करत या अधिकाऱ्यांवरती कारवाई करून त्यांच्या खासगी मालमत्तेचीही चौकशी करावी अशी खळबळजनक मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे। सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे। ठाणे शहरात अनेक एसआरए प्रकल्प सुरू आहेत, पण 10 वर्ष तेथील रहिवाशांना हक्काची घरं मिळत नाहीत। विकासकांकडून त्यांना घरभाडंही मिळत नाही। विक्रीची इमारत आधी पूर्ण करून त्यातील सदनिकांची विक्री केली जाते। मूळ रहिवाशांना मात्र घरांसाठी हेलपाटे मारावे लागतात। लुईसवाडीतील साई आनंद गृहनिर्माण संस्था आणि अजिंक्य महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था 10 वर्षापूर्वी स्थापन झाल्या आहेत। विशेष म्हणजे संबंधित विकासकांनी आवश्यक तरतुदी पूर्ण केल्या नसल्याने ते विकासक म्हणून पात्र देखील नाहीत। खोटे दस्तऐवज, असुरक्षित कर्जे, त्यामुळे धोक्यात आलेले प्रकल्प आणि विकासकांची गुन्हेगारी ठाण्यातील एसआरए अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असा प्रश्न आमदार केळकर यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित केला आहे। प्रमोटर आणि सल्लागारही विकासकांचे भागीदार असल्याने रहिवाशांना न्याय मिळणार कसा? झोपडपट्टीधारकांना देशोधडीला लावण्याचे काम अधिकारी आणि विकासक करत असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे। पण एसआरएच्या संबंधी एसआरए आणि निरनिराळ्या पुनर्वसनाच्या संबंधी देखील आपण बोललो अध्यक्ष महोदय। एक तर एसआरएच्या जे कार्यालय आहे ठाण्याचं, ही जी टोळी बसलेली आहे ही त्या ठिकाणी गरिबांच्या करता काम करणारी आहे का बिल्डर करता काम करणारी आहे, हा खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। बिल्डर धार्जिणे आहे, बिल्डरला जे काही योग्य करायचं असेल ते त्यांना करण्याकरता मदत करणारी आहे की खऱ्या अर्थाने झोपडपट्टी वासियांना मदत करणारी आहे, हा मोठा प्रश्न आहे। या संबंध एसआरए ऑफिसची, एसआरए कार्यालयामध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। अशा प्रकारचा व्यवहार, निरनिराळ्या प्रकारचे जे एसआरएचे प्रकल्प चालू आहेत ठाण्यामध्ये, माझ्याकडे तर मी आठवड्याला 4 दिवस बसलेला असतो। अनेक प्रकारचे लोक माझ्याकडे येतात, मला माहिती आहे की कुठल्या कुठल्या एसआरए प्रकल्पामध्ये कशा पद्धती भाडी नाही, 10 महिने भाडी नाही, घरं सोडून जायचं, भाडं नाही आणि वणवण फिरायचं, आणि त्याच्यावर देखील एसआरए कुठल्याही प्रकारे बिल्डरवर कुठलीही कारवाई करत नसेल तर हा कुठला प्रश्न? हा प्रशासनाचा दोष आहे अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने जे एसआरएच्या मध्ये जाऊन बसलेले माणसं आहेत यांच्या प्रॉपर्टीची पण चौकशी करा अध्यक्ष महोदय, यांची मालमत्तेची देखील चौकशी झाली पाहिजे। कारण की हे एसआरएचे अधिकारी झोपडपट्टी धारका करतायत का बिल्डर आहेत स्वतःच, त्यांचे लागेबांधे आहेत की काय, अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय मी आजचं उदाहरण देतो आपल्याला। लुईसवाडीमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रकल्प आहे, त्या ठिकाणी साई आनंद गृहनिर्माण संस्था, त्या ठिकाणी अजिंक्य महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था स्थापून 10 वर्ष झाली, परंतु प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे ते केलेलं नाही अध्यक्ष महोदय। 8 वर्ष उलटून गेली तरी देखील त्या ठिकाणी नाही। आणि याच्यामध्ये तर अजब आहे, म्हणजे जे विकासक आहेत, या विकासकांच्या करता ज्या ज्या तरतुदी लागू होतात की ते विकासक म्हणून ॲक्सेप्ट करण्याकरता त्या तरतुदी देखील पूर्ण केलेल्या अध्यक्ष महोदय। याच्यामध्ये माझ्याकडे कागद आहेत, मी परत देईन आपल्याकडे, की त्यांना त्या ठिकाणी जे विकासक त्या ठिकाणी बसतच नाही, म्हणजे त्यांच्याकडे आर्थिक तरतूद नाही, अनसिक्युअर्ड लोन घेतलेलं आहे, त्या ठिकाणी खोटा दस्तऐवज दिलेला आहे, त्या ठिकाणी त्यांनी कंपनी ज्या वर्षाला दाखवलेली आहे तर 3 वर्षाची बॅलन्स शीट त्याच्या आधीच्या पण वर्षाची दाखवलेली आहे, एसआरएला दिसत नाही। एसआरएचे जे अधिकारी आहेत त्यांना कळत नाही। हा विकासक जो आहे तो त्यांनी रद्द केला गेला पाहिजे अशा पद्धतीची। प्रमोटर जो आहे तो प्रमोटरच्या कुटुंबामधला त्या ठिकाणी विकासकाचा पार्टनर आहे, जो त्या ठिकाणी सल्लागार आहे त्या सल्लागाराच्या कुटुंबातला त्या ठिकाणी विकासकाचा पार्टनर आहे। म्हणजे झोपडपट्टी धारक पण तेच आणि या ठिकाणी विकासक पण तेच आणि एसआरए पण यांच्या मुठीमध्ये। अशा पद्धतीने जर आपण करत असाल तर तुम्ही झोपडपट्टी वासियांना देशोधडीला लावण्याचं काम आपण करताय, संगनमताने हा काम करताय अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यामुळे एसआरएचे असोत अनेक प्रकल्प जे आहेत ते रखडले, त्याची पण श्वेतपत्रिका काढायला पाहिजे अध्यक्ष महोदय, तेव्हा आपल्याला कळेल की एसआरएचे अधिकारी या ठाण्यामधले काय करतायत। अध्यक्ष महोदय, जे सीईओ आहेत ते तर पार्ट टाइम आहेत, ते महापालिकेमध्ये पण आहेत, अतिरिक्त आयुक्त तिकडे पण आहेत, हे कुठला प्रकार आहे? एकीकडे सर्व ठिकाणी एसआरएचे प्रकल्प चालू आहेत जे गरिबाचे आहेत
आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने करत असेल तर याच्यावर तातडीने कारवाई करायला पाहिजे. शासनाने याच्यामध्ये अजिबात कोणाला सोडता कामा नये अशी परिस्थिती